नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिक आणि श्री विठ्ठल कथा। एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता। तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला। तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं। ते आश्रम कुक्कुटस्वामी यांचे होते। आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला। तेव्हा ऋषींनी सांगितलं की आजपर्यंत ते कधीही काशीला गेले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना मार्गही माहीत नाही। हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत होता आणि म्हणाला, तुम्ही असले कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाही। कुक्कुट ऋषींची खिल्ली उडून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला। पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू येऊ लागला। आवाज कुठून येत होता ते इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की तो आवाज आश्रमातूनच येत आहे। आश्रमात एकही बाई नव्हती, म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला। जेव्हा आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत। जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळाले की त्या 3 स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत। पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला। काशीचे दर्शन सोडा तर तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषीच्या आश्रमाचे पावित्र्य ह्या तिघी कशा राखत आहेत। तेव्हा आई गंगा आणि यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थानांना भेट द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही। कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली। त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे। पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता। यामुळेच त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती सुद्धा पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता। तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने आपल्या पालकांना काशीत आणले। या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्यच बदलून गेलं। आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे। पुंडलिकाची पितृभक्ती इतकी अमर्यादित होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला। भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता। देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेत हे पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही। त्याने आपल्या जवळ पडलेली वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत पुन्हा लीन झाला। आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान कृष्णासमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली। त्याची पितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले। पुंडलिक म्हणाला, देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखीन काय मागू। पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या। तुमच्या भक्तांवर तुमची सावली कायम असू द्या। तेव्हापासूनच भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजेच पंढरपूर। आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले। विठोबाचा अर्थ विठेवरी उभा देव असाही आहे। पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे। ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आलेली आहे। तर आपल्याला या कथेतून बोध मिळतो की आपण मंदिरामध्ये देवाला शोधायला जातो, देव तर आपल्या घरी सुद्धा आहे। आपण आपल्या घरच्या देवांचीच म्हणजे आपल्या आईवडिलांची काळजी घेतली तरीही देव आपल्यावर प्रसन्न होतो। हीच गोष्ट आपल्याला आत्ताच्या पिढीला समजवणं खूप गरजेचं आहे। आत्ताच्या लहान मुलांमध्ये आपल्याला आत्ताच त्यांच्यामध्ये हे संस्कार रुजवायला पाहिजेत की आपले आई वडीलच देव आहेत। आपण त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला जगातली कोणतीही गोष्ट असू ती मिळणार आहे।
तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.